हे मिक्स करायचं. मिक्स करायचं. ठीक आहे. हे काय सारण आहे का? हो, म्हणजे आपल्याला आतमध्ये स्टफिंग साठी यूज होणार आहे जे आपण. फॅन्टास्टिक. आणि जे मिश्रण हवं होतं ते तयार केलं. पुढे काय करूयात मॅडम? आता दुसरा बाउल घेऊन हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. हा बाउल पुरेल? हो. हा जरा मग बाजूला ठेवा. काय मिक्स करायचं सांगा मग. आधी आपण भिजवलेल्या तांदळाची पेस्ट घेऊया. बरं, सगळी लागेल? लागेल. बरं. पुढे मैदा टाकायचा. बघा बरं, अजून थोडा लागेल. पुरे? ओके. आता थोडं ह्यात पाणी टाकूया. आपल्याला हां, ह्याची आपल्याला खूप पातळ पेस्ट करायची आहे. बरं, ठीक आहे. बरं, ह्याच्यात थोडासा सोडा, एकदम जरासा, बस. अजून पाणी लागणार आहे? जरासं बस. हे बॅटर तयार झाल्यानंतर पुढची कृती काय? पॅन वरती आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे डोशासारखं. मग जरा तुम्ही इकडे या, मिक्स करून घ्या. तोपर्यंत मी गॅस ऑन करतो. तुम्हाला मदत पण होईल आणि मलाही खाताना असं वाटणार नाही की अरे मी काहीच गेलो नाही. चाल, या इकडे. झालं बॅटर तयार व्यवस्थित? झालं सर. बरं, आता आपण हे चमचाने स्प्रेड करूया पॅनवर. बरं, मग तुम्हाला वेगळा चमचा लागेल. हो, हा घ्या. त्याआधी आपल्याला ऑइल लागेल. बरं, बघा प्रमाण बघा. बस, सगळीकडे पसरून घ्यायचं का तेल? बरं, आता आपण हे टाकूया. ठीक आहे, घ्या. आता आपल्याला तेलावरती दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. हो, परफेक्ट. एक बाजू झाली आहे का? एक बाजू थोडीशी तांबूस झाली की आपण हे पलटूया. अरे वा, मस्त तांबूस झालेला आहे एका बाजूनी. ओके, प्लेट मध्ये आपण हे काढून घेतलं. पुढची कृती काय? ते जे स्टफिंग आहे मिक्सचर केलेलं आहे ते ह्याच्यात आपल्याला सर्व करायचं. ठीक आहे. एवढ्या ह्या पोळीसाठी एवढं सगळं सारण लागेलच? हो, लागेल. आणि ते एक लाईन मध्ये आपल्याला करायचं. बरं, बघ बरं. हो, बरोबर. वा. आता काय पुढे? आता हे आपल्याला रोल करायचं. रोल करायचं. बरं, घ्या, करा. पाती शॉपतासाठी लागणारे सारण आपण त्यात भरलं. आता रोल झाला की रेसिपी तयार. फॅन्टास्टिक. आम्ही हा रोल करून घेतो, तो सजवतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पाती शॉपतासाठी लागणारे साहित्य: रात्रभर भिजवलेल्या तांदूळाची पेस्ट, ओलं खोबरं, कंडेन्स मिल्क, मैदा, ड्रायफ्रुट्स आणि सोडा. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून कंडेन्स मिल्क, किसलेलं ओलं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स घालून सर्व एकत्र करून घ्यावं. दुसऱ्या काचेच्या भांड्यामध्ये भिजवलेली तांदूळाची पेस्ट घेऊन त्यामध्ये 2 टेबलस्पून मैदा, पाणी आणि सोडा घालून त्याची पातळ पेस्ट तयार करून घ्यावी. नंतर फ्राईंग पॅनवर तेल गरम करून त्यावर तयार पातळ पेस्ट डोशासारखी पसरवून ती तांबूस रंगामध्ये भाजून एका प्लेटमध्ये काढावी. नंतर त्यावर एकत्रित ड्रायफ्रुट्सचं मिश्रण घालून पाती शॉपताचा रोल करावा आणि सर्व्ह करावा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.